सांगली मिरज कुपवाड महापालिकेनं घरपट्टी वाढीच्या निषेधार्थ 4 ऑगस्ट रोजी पुकारलेल्या सांगली बंद आंदोलनास सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघानं जाहीर पाठिंबा दिलेला आहे. खरं तर हे अन्यायकारक घरपट्टी नुसत्या लोकांनाच नाही तर शिक्षण संस्थेलासुद्धा एक अडचण तयार केलेली आहे. ज्यांना पूर्वी 20-25 हजार रुपये घरपट्टी येत होते त्यांना आता 1 लाख रुपयाच्या वरती आले आहेत. त्याचबरोबर जे खुलं ग्राउंड आहे त्या ग्राउंडला कधीही घरपट्टी लागली जात नव्हती. त्या खुल्या ग्राउंडलासुद्धा आता घरपट्टी त्यांनी आकारण्यास चालू केलेलं आहे. त्यामुळे शिक्षण संस्थेत काम करणाऱ्या सगळ्यांनाच एक मोठी अडचण झालेली आहे. खरं तर वेतनेचं अनुदान येत नाहीत, शाळा चालवणं मुश्किल झालेलं आहे, शिक्षक भरती नाहीत आणि ह्यात अन्यायकारक घरपट्टी आल्यामुळं आमच्या सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघानं याचा जाहीर निषेध केलेला आहे. आणि उद्या 4 तारखेला जो मोर्चा निघणार आहे त्या मोर्चामध्ये आमच्या सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे जेवढे काही शिक्षण संस्था असतील ते संस्थाचालक त्याचबरोबर त्याच्या असलेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ह्या सर्वांनी ह्यामध्ये सहभाग घेऊन ह्या घरपट्टी वाढीच्या निषेधात जो मोर्चा निघतो आहे त्या मोर्चा आपण सामील होऊन एक चांगल्या पद्धतीनं आपण आपल्या शिक्षण संस्थेचंसुद्धा एक शक्ती दाखवूया आणि हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया असं या निमित्तानं मी सर्व शिक्षण संस्थेला जाहीर आवाहन करतो आहे.